आणि निकिताचं म्हणणं आहे जशी मी चढत चालली आहे वाढत चाललंय पण ट्रेकिंग असं असतं मित्रा. चलो फायनली अर्ध्या तासाचा ट्रेक 1 तासात करून निकिता पोचली आहे तिच्या आपल्या हॉटेलचा अर्धा ट्रेक निकिताने केलेला आहे. आणि हा तिथून आहे व्ह्यू, समोर डॅमचा व्ह्यू, इथे गाव आहे, ते रोडच्या पलीकडे हा राष्ट्रीय महामार्ग आहे, हा राज्य महामार्ग आहे, इथून चाललाय तो. सनसेट होत आलाय आणि अजून आपल्याला थोडं अजून ट्रेक करायचंच आहे, अर्धा ट्रेक बाकी आहे अजून. सो चला आता आपण आलो आहोत रिसॉर्टच्या सनसेट पॉईंटकडे. इथून अजून 10 मिनिटाचा ट्रेक आहे आपल्याला. लेकचं दृश्य अजूनही छान दिसायला लागलं आहे. समोर गावात जाणारा रोड, आपला राज्य महामार्ग, आणि इथेच खाली आपली इथे या साईडला गाडी पार्क झाली आहे आणि इथून सनसेट पॉईंट आणि बसायची सोय केली आहे. सावली, डोंगर माथा आणि हा इथे जंगल. सनसेट पॉईंटला निकिताही येऊन पोचली आहे लगेच 2 मिनिटात माझ्या मागून. आणि निकिताचं म्हणणं आहे जशी मी चढत चालली आहे वाढत चाललंय पण ट्रेकिंग असं असतं मित्रा, करावं लागणार. वरती जाऊन मजा आहे. हॉटेल या मेहनतीचं पुढे श्रेय आहे. एक मोठा कुठचा ट्रेक आणि अशा हा छोटा ट्रेक कधीही बेटर आहे. तो माझा मनात होता ट्रेक निकिताला करवायचा, मी तिला सांगितलं नाही. तर आता बघू वरती जाऊन निकिता काय करते. माझं आता माझी आता गरज आहे ना माझी तिला ट्रेक करण्याची, त्यामुळे काय आपल्याला सेफ आहे. आपण चला वरती गेल्यावर बघू. ओके, सो फायनली हॉटेल आपल्या दृष्टिक्षेपात आलेलं आहे. समोर दिसत आहे ते. चलो फायनली अर्ध्या तासाचा ट्रेक 1 तासात करून निकिता पोचली आहे तिच्या. मी तर गिव्हअपच केलेलं, जेवढं चढतंय संपतच नाही. अविनाशला बोलली एक काम कर, त्यांना सांगितलं माझी चेअर आणून द्या, जेवण द्या, 2 पहारेकरी द्या, मी काही येत नाही रिसॉर्टला. तुम्ही आलो रिसॉर्ट. आता इथे डीजे लावून ठेवलाय, पुढे तंगडे मोडले 1 तास. आता काय नाचू मी. चला आता एवढ्या अर्ध्या तासाचा ट्रेक 1 तासानंतर 1 तासाने करून छान रूम कॉटेज नंबर 503 मिळालेलं आहे आपल्या. कॉटेज नंबर 503. आता इकडे पाखरं फिरतायत तर पटकन एंट्री मारूया क्विक. निकिता मी जातोय. ओ हो ओ हो छान आहे. आय थिंक AC हा बंद आहे. आपल्याला इथे बाथरूम आहे. इथे ओहो सकाळी आय थिंक या बाल्कनीचा व्ह्यू चांगला असेल. तर रात्री तर हा पाठी डोंगर जो उद्या आपण कदाचित ट्रेक करू. हा डोअर आपला बंदच राहणार आहे. तर आपण फ्रेश वगैरे झालो, दोघं पण तोंडात पाय धुतले, थोडा रेस्ट केला. एवढं ट्रेकिंग करून आलो 1 तासाचं. आणि आता 8:30 झालेले आहेत. 10 वाजताचं जेवण आहे, डिनर आहे. त्याच्या अगोदर हे स्टार्टर दिलेले आहेत मस्त. हे काय आहे? मंचुरियन आहे, फिश फ्राय आहे, येस, चिकन सॅलेड. आणि इथे अविनाश. थंडी आहे मस्त. आणि इथे कसा अंधार आहे, त्याच्यामुळे आता काही अंधारात इतकं रिसॉर्ट नाही समजत आहे. व्ह्यू वगैरे काही समजत नाही आहे. इथे काही जण रील्स काढतायत. उद्या सकाळी मस्त व्ह्यू भेटेल आपल्याला. खूप छान आहे. डोंगर मागचा, समोर जो डॅम आहे दाखवला अविनाशने. मस्त इथे DJ लावलाय, डान्स चालू आहे. आपल्या पण रील्स बाकी आहेत, सगळ्या उद्याच होतील आता.
इथे अंधार आहे तर काय एवढं कळणार नाही, सकाळीच करू. सो रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता डिनरला आलो आहे. 10:30, 11 वाजले आहेत. सगळं स्टार्टर होते बरेच सारे व्हेज नॉनव्हेजचे, ते आम्ही रूमच्या इथे जे बाहेर कोर्टयार्ड आहे तिथे एन्जॉय केलं, खाल्लं. आणि आता आम्ही डिनरला आलेलो आहोत. डिनरमध्ये व्हेज आहे, वांग्याची भाजी आहे, पनीर आहे, चिकन आहे, श्रीखंड आहे, डाळ भात. चिकन आहे, व्हेजमध्ये वांग आहे. सो आम्ही एन्जॉय करतो आणि बघू, थोडा वेळ बाहेर फिरू आणि त्याच्यानंतर उद्या सकाळीच आपल्याला खरा व्ह्यू दिसेल रिसॉर्टचा, कारण एवढं रात्री अंधारात काही कळून येत नाही आहे डोंगर आणि समोरचा जर डॅम. सो भेटूया उद्या सकाळी. तो मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:30. सुंदर पहाट झाले, सूर्यही डोंगरा आडून छान वर आले आणि समोरचं दृश्य बघा. थोड्या वेळापूर्वी थोडी धुक्याची चादर पसरली होती. मोबाईल आणेपर्यंत सूर्यदेवता इतके तळपले की सगळं धुकं निघून गेलं. रिसॉर्टमध्ये कोण उठलेलं दिसत नाही आहे, रिसॉर्टचे वर्कर्स सोडून, रिसॉर्टचे एम्प्लॉई सोडून कोण उठलेलं दिसत नाही आहे. रिसॉर्टमध्ये गवत कापायला किंवा गवत खायला गाय तसेच बैल सोडलेत. आधुनिक यंत्रांचा वापर न करता नॅचरली, म्हणजे त्यांचं पोटही भरेल आणि गवतही साफ होऊन जाईल. छान आयडिया. काही चांगल्या मान वरती करून फोटो देत आहेत, फोटोशूट करून घेत आहेत. ही रिसॉर्टची एंट्री आहे थोडं, आणि हा गार्डन प्ले एरिया चालू होतो. आपल्या रिसॉर्टमधून ट्रेक करून आल्यानंतर आपल्या रिसॉर्टमधूनच हा जो समोर सुळका दिसतोय, हा यावरती सिंदोला किल्ला आहे. तर या किल्ल्याची ट्रेकिंग करायची आज. निकिता तर बहुतेक येणार नाही, पण मी हा ट्रेक करणार. इतका उंच दिसत नाही, साधारणतः त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्धा तासाचा ट्रेक आहे. बघूया. ओके, हा रिसॉर्टचं जे किचन आहे या मेन रूम आहे, त्याचा हा टेरेस आहे. खूप मोठं रिसॉर्ट आहे. इथे आपला तो हा दिसतोय तो आपला रूम आहे 503. इथे 1 2 3 4 5 6 कॉटेज आहेत. समोर 3-4 कॉटेजेस, इथे 3-4 कॉटेजेस आहेत, आणि तसेच पुढे 4-5 कॉटेजेस आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मोठा असा रिसॉर्ट आहे. टेरेसवरून तर अजूनही छान दिसतंय. पूर्ण पर्वत रांगा दिसत आहेत चारही बाजूला, डोंगर रांगा. तर सकाळी 7:30ला आपली कॉफी आलेली आहे. कॉफी आल्याशिवाय, कॉफी पिल्याशिवाय आपल्या सकाळचा प्रातःकालचा विधी होणार नाही. म्हणून चहा किंवा कॉफी. कॉफी घेतली आहे. हा बदक परत इकडे आलाय. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी जस्ट उठले आहे. रात्रभर खूप ऑन ऑफ अशी झोप लागली, कारण कसं जागा बदलते आणि मध्येच थंडी लागत होती, खूप सर्दी खोकला होत होता. तशी कंटिन्यू झोप नाही लागली.
सो 9 अविनाश तर 7लाच उठलाय, मी 9ला उठले. आता चहा पिला, ब्रेकफास्ट रेडी नाही आहे अजून. हागे बरीच सारी असे कॉटेजेस आहे. इथे समोर स्विमिंग पूल आहे. तिथे मुलांसाठी खेळायचं आहे. इथे आपला कॉटेज आहे हा वाला. अविनाश बसलाय, बघूया तर इथे हा जो डोंगर आहे इथे ट्रेक करायला भेटतंय का. जर कोणी असेल त्याच्यासोबत हॉटेलमधलं तर नक्की जाईल तो. मी तर नाही जाणार आहे, कारण तो बघूनच डेंजर वाटतो. डोंगर चढण आणि सगळं ऑफ रोड आहे. बाकी काही असं म्हणजे एकदा वरती आलं की परत सारखं खालीवर नाही करू शकत, कारण ऑलरेडी खालून वरतीच यायला 1 तास लागलाय मला. बघू आता ब्रेकफास्ट सुरू झाला की ब्रेकफास्ट करू. आपलं 3चं चेकआउट आहे, 3-4 वाजताचं. लेट्स सी. हॅलो, तर आपला ब्रेकफास्ट करून झालेला आहे. तुम्ही बघताय सूर्य एवढा ब्राईट झाला की काय दिसत नाही मला, असं बघायला लागतं. 12 वाजले, पण एक खासियत आहे, 12 वाजले तरी एवढी थंडी वाजते. आता अविनाश स्विमिंग पूलला गेला होता इथे, आणि मी इथे जस्ट या टेबलवर बसलेली. एवढी थंडी वाजते आणि हे पाणी इतकं थंड आहे, शिरशिरी भरली. घेऊन इथे उन्हात आलो आहे बसायला, आणि थंड लागतं अजून. आणि खूप मस्त, म्हणजे एकदम शांत पीस मेडिटेशन टाईपचा जो एन्व्हायरमेंट आहे तो खरं इकडे एकदम मस्त. कसलाच आवाज नाही आहे. पाण्याचा आवाज आहे, हवेचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज आहे. खूप सुंदर. काय बोलायचं अविनाश? पीस छान आहे, मस्त. सो आपल्या रूमच्या बाहेर, आपल्या रूमचे 2 गेट्स आहेत. एक फ्रंट गेट आहे आणि हा बॅक गेट आहे. मस्त बॅकयार्ड. सुंदर असं प्रत्येक रूमला आहे असा बॅकयार्ड. हा मस्त असा मागून डोंगर दिसतोय, सगळं जंगल आहे मागे. रात्रीचं एकदम भयानक होतं, उघडलाच नाही आम्ही हा दार. आता जरा दिवसा बरं दिसतंय, छान. आणि हा फ्रंट व्ह्यू इथून. आणि आता आपण आलो लंचला. तर माझ्याकडे आहे नॉनव्हेज थाळी, तुझ्याकडे आहे व्हेज थाळी. आता मी चिकन सुक्का केला आहे, मस्त ऑथेंटिक महाराष्ट्रीयन स्टाईल, आणि ग्रीन चिकन ग्रेव्ही मस्त. आणि ही आहे व्हेज एन्जॉय करतो. डाळ, मिक्स व्हेज, पनीर, पापड, शिरा, चपाती. सो आम्ही एन्जॉय करतो. आणि अजून आपल्याकडे 2-3 तास आहेत. मस्त रील्स वगैरे काढतो आम्ही. त्याच्यानंतर आपण निघणार आहोत बॅक टू मुंबई. सो आपलं आता जेवण करून झालेलं आहे, लंच करून. आणि इथे यांचा अजून एक पॉईंट आहे फोटोज वगैरे काढण्यासाठी. छान असं डेक टाईप बनवलं आहे. सो समोरचा छान डॅम दिसतो, त्याच्यामागे डोंगर आहे. फोटोशूट करायला एकदम मस्त पॉईंट आहे हा. रात्रीचं पण छान वाटत होतं. खाली लाईट्स वगैरे सगळीकडे, आजूबाजूला असे सगळे लाईट्स दिसत होते. हा दिसतोय ना, हा पहिला राज्य महामार्ग होता. ओके. जसं डॅम हे झालं, डेव्हलप झालं, पाण्याचा स्तर आला, तो तिकडे जाऊन बघ, तो रस्ता गेला पाण्यात, मग तो रस्ता बंद. ओके. असा रस्ता होता. आता हा नवीन रस्ता बनवला गेला. हे पण खाली एक रिसॉर्टच आहे. बऱ्याच हाईटवरती आहोत आपण. सो आपण आपली 1 डे जी पिकनिक होती ती संपलेली आहे आणि 4 वाजलेले आहेत आणि आपला चेकआउटचा टाईम झालेला आहे. बॅग्स वगैरे सगळ्या भरलेल्या आहे. बाहेर आलो आहे रूमच्या.
सो आता खाली उतरायला येणार आहे. जो 1 तासाचा आपण ट्रेक चढला होता, चढायला जास्त वेळ लागते, उतरायला आय थिंक हार्डली 10-20 मिनटं लागतील. त्याच्यानंतर बॅक टू मुंबई. सो जसं बघू शकता तुम्ही की आपण निघालेलो आहोत. 4 वाजले. डोंगर बघा, सगळ्या डोंगर रांगा आहेत ह्या. अविनाश पुढे चालतोय. आता हे उतरण आहे त्याच्यामुळे इतकं काय पाय वगैरे दुखणार नाही. चढताना टेन्शन आहे. समोर मस्त डॅम. सो आम्ही आता हळूहळू उतरत जातो खाली आणि त्याच्यानंतर आपल्या आपल्या घरी. आपल्या आपल्या घरी म्हणजे आम्ही आमच्या दोघांच्या घरी स्वतःच्या एकत्र जाणार आहोत. चला तर आपण आता ऑलमोस्ट मुंबईच्या दिशेने निघालोच आहे. पहिले मुरबाड पोचलोय, कल्याण पोचलो आता थोड्या अर्ध्या तासात वगैरे. तर आपला जी अचानक भयानक जी पिकनिक होती, सकाळी अचानक उठलो आणि आपण लगेच बुकिंग करून निघालो अशी पिकनिक होती. असं एक रिस्क असते अशा पिकनिकला की काय होईल, कुठे काय हॉटेल चांगलं, तर आपण जास्त विचार न करता पटकन बुक करतो. ठीक आहे, ओके होतं. इतकं वाईट एक्सपिरियन्स माझा चांगलाच होता. मला ट्रेकिंग करायची होती ती झाली, की त्याला ट्रेकिंग करवायची होती ती झाली. सो बेस्ट एक्सपिरियन्स. थंडीमध्येही माळशेज घाट विजिट करण्यासारखं आहे. सो नक्कीच भेट द्या अशा रिसॉर्टला. सो थँक्यू. आम्हाला फॉलो करत राहा. अजून अशा पिकनिक आम्ही खूप आणणार आहोत. आता या थंडीत तर खूपच आणणार आहोत. सो बाय बाय, टेक केअर.